राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे। 4 जूनचा निकाल लागल्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे कुठेही सापडणार नाही, त्यांना शोधावं लागेल असं वक्तव्य योगेंद्र यादव यांनी केलं आहे। योगेंद्र यादव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे। यासोबतच महाराष्ट्रात एनडीएला कमीत कमी 20 जागांचं नुकसान होईल असा दावाही योगेंद्र यादव यांनी केला आहे। योगेंद्र यादव बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान खरा मुद्दा हा असली शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती हा होता। ज्यावेळी 5व्या टप्प्यात मुंबईतील मतदान पार पडलं त्यावेळी तर हे स्पष्ट झालं, या निवडणुकीत शिंदे पिछाडीवर होते। तसंच असली राष्ट्रवादीच्या मुद्द्यावरही शरद पवारांचा गट आघाडीवर होता अशी प्रतिक्रिया योगेंद्र यादव यांनी दिली। गेल्या निवडणुकीत एनडीएला एकूण 42 जागा मिळाल्या होत्या, मात्र या निवडणुकीत एनडीएला 22 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे। एनडीएचं ज्या 20 जागांवर नुकसान होताना दिसत आहे त्यापैकी भाजपचे नुकसान केवळ 5 जागांवर आहे, तर 15 जागांचे नुकसान घटक पक्षांचे होणार आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। पुढे बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, या निकालानंतर शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती वाईट होईल। या निकालानंतर ते कुठेही दिसणार नाही, तुम्ही शोधत राहाल पण तुम्हाला ते सापडणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे।